माननीय नामदार शंभूराज देसाई या ठिकाणी आम्हाला खऱ्या अर्थाने येऊ घातलेल्या निवडणुकांसाठी आणि आपल्या पक्षाची रणनीती कशी असेल काय असेल त्या संदर्भात या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत की पक्षाने कशा पद्धतीने पुढची वाटचाल असेल, पक्षाची रणनीती कशी असेल, पक्षामध्ये काय काय बदल केले पाहिजे, पक्षाचं काम कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि पुढे आपल्याला कोणत्या ठिकाणी काय परिस्थिती आहे तेही आमच्याकडून सर्वांकडून ते जाणून घेणार आहेत। प्लॅन पण तयार आहे आमच्याकडे, बी प्लॅन पण तयार आहे। स्वबळावर देखील आम्ही लढायला तयार आहोत। शिवसेना पक्षाच्या वतीने अहिल्यानगर शहरामध्ये दिनांक 7/6/2025 रोजी दुपारी 2 वाजता मौली संकुल झोपडी कॅन्टीन सावडी येथे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचा पदाधिकारी मेळावा माननीय मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आणि आपण पाहतोय की या जिल्ह्याचे नवनिर्वाचित संपर्क मंत्री म्हणून माननीय शंभूराज देसाई यांच्यावर त्या ठिकाणी धुरा दिलेली आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमचे या जिल्ह्याचे दोन्ही शिवसेनेचे आमदार माननीय विठ्ठलरावजी लंगे साहेब असतील, माननीय अमोलजी खताळ असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व जिल्हा प्रमुख, महिला जिल्हा प्रमुख, युवा सेना, शेतकरी संघटना, विविध संघटना, शहर शिवसेना, त्याच पद्धतीने तालुक्याचे सर्व तालुका प्रमुख, सर्वच पदाधिकारी यांच्या सर्व उपस्थितीमध्ये शाखा प्रमुखापासून तर उपशाखा प्रमुख सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। माननीय नामदार शंभूराज देसाई या ठिकाणी आम्हाला खऱ्या अर्थाने येऊ घातलेल्या निवडणुकांसाठी आणि आपल्या पक्षाची रणनीती कशी असेल काय असेल त्या संदर्भात या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत। त्याच पद्धतीने काही लोकांचे प्रवेश या ठिकाणी होणार आहेत म्हणून आणि आपण पाहतोय की या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेवर 3 वेळा भगवा फडकलेला आहे, वेळोवेळी भगवा फडकलेला आहे आणि त्याच पद्धतीने जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, याही ठिकाणी पंचायत समितीवर बी या ठिकाणी भगवा फडकलेला आहे। त्या अनुषंगाने झेडपी असतील, सर्वच ठिकाणी की पक्षाने कशा पद्धतीने पुढची वाटचाल असेल, पक्षाची रणनीती कशी असेल, पक्षामध्ये काय काय बदल केले पाहिजे, पक्षाचं काम कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि पुढे आपल्याला कोणत्या ठिकाणी काय परिस्थिती आहे तेही आमच्याकडून सर्वांकडून ते जाणून घेणार आहेत आणि त्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत। त्यामुळं सर्वात जास्तीत जास्त शिवसैनिकांना मी या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब जे आदेश देतील आम्हाला महायुतीचे, ते जर म्हणले महायुतीमध्ये निवडणूक लढवा या नगर महापालिकेची, ती देखील आमची तयारी आहे आणि आमची तसं काही झालं तर स्वबळावर देखील आमची निवडणूक लढवायची आमची देखील तयारी आहे। आमचे प्रमुख सगळे पदाधिकारी, सगळे नगरसेवक, आमच्या आठवड्यातून एक बैठक चालू आहे। आतापर्यंत आमच्या त्या ठिकाणी 2 बैठका झालेल्या आहेत। ते आम्ही प्राधान्य तर महायुतीला देणारच आहोत आम्हाला वरून आदेश आल्यानं, परंतु आम्ही दोन्ही प्लॅन पण तयार आहे आमच्याकडे, बी प्लॅन पण तयार आहे। स्वबळावर देखील आम्ही लढायला तयार आहोत। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।